हमारी एक चाल तुम्हारी बन सकती है। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमार्क आणि स्केपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इंपोर्ट करून घ्यायचे। इंपोर्ट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर काही तुम्हाला बिटमार्क प्रीसेट अशा प्रकारची दिसून जाणार। सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्याच्या नंतर आता इथं फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आणि इथून कलर फिलवरती जायचं आहे। नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून जो तुम्हाला फोटो लावायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तुमचा फोटो इथे येऊन जाणार। तर आता काय करायचं आहे, आता बाकीचे इथं फोटो म्हणजे फोटो लावून घ्यायचे। फोटो लावण्यासाठी पहिल्या बीटवरती यायचं आहे। आल्याच्या नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। मीडियावरती आल्याच्या नंतर जो फोटो तुम्हाला लावायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून ती डाटवरती आणि फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आणि ह्यावाल्या फोटोची लेअर सगळ्यात शेवटीपर्यंत आणायची आहे। हा 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर काय करायचं आहे, आता आपल्याला इथं फोटो कट करायचा आहे। दुसऱ्या बीटवरती आल्याच्या नंतर हा जो काय आयकॉन दिसते 3 नंबरचा यावर क्लिक करून घ्यायचा आहे। तिसऱ्या बीटवरती यायचं आहे, 3 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। चौथ्या बीटवरती यायचं आणि इथून हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचा आहे। तर आपले इथं फोटोही कट झालेले आहे। तर आता याला इमोजी म्हणजे जी काही PNG इमोजी आहे ते लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्या नंतर काय करायचं आहे, इमोजीवरती क्लिक करायचं आहे आणि याची साईज जी आहे ते कमी करून घ्यायची आहे। आणि जिथं तुम्हाला ॲडजस्ट करूशी वाटते तिथं तुम्ही ॲडजस्ट करू शकता। तुम्ही इथं सेंटरमध्ये ॲडजस्ट करून घेतो। केल्याच्या नंतर काय करायचं आहे, फोटो म्हणजे PNGच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात शेवटी यायचं आणि हा 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं। केल्याच्या नंतर इथून बॅक यायचं आहे। स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। हा जो काही पहिला फोटो आहे पहिल्या फोटोवरती क्लिक करायचा आहे। इफेक्टवरती जाऊन तिच्या आर्टवरती जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचं। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। पहिल्या बीटवरती यायचं आहे। पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन तिच्या आर्टवरती जाऊन पेस्ट करून घ्यायचं आहे। तर हा जो काही इफेक्ट आहे इथं लागलेला आहे। बॅक यायचं आहे। स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन तिच्या आर्टवरती जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचं। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। इथं दुसऱ्या बीटवरती यायचं आहे। दुसऱ्या फोटोवरती क्लिक केल्याच्या नंतर इफेक्टवरती जाऊन तिच्या आर्टवरती जाऊन पेस्ट करून घ्यायचं आहे। हा पण इफेक्ट इथं लागलेला आहे। बॅक यायचं आहे। स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। तिसऱ्या फोटोला क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन तिच्या आर्टवरती जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचं। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। इथून तुम्हाला जायचं तिसऱ्या बीटवरती गेल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन तिच्या आर्टवरती जाऊन पेस्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे। स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर हा जो काही चौथा फोटो आहे ह्या चौथ्या फोटोवरती क्लिक करायचं आणि इथून इफेक्टवरती जाऊन तिच्या आर्टवरती जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर हा जो काही चौथा फोटो आहे त्या चौथ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन तिच्या आर्टवरती जाऊन पेस्ट करून घ्यायचं। केल्याच्या नंतर आता काय करायचं, बॅक यायचं आहे। स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। हे जे काही 2 लेअर आहे यावरती क्लिक करून घ्यायचं। हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। हा आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। पेस्ट लेअर केल्याच्या नंतर हे दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आणि सगळ्यात शेवटी यायचं आणि हा जो काही आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं। केल्याच्या नंतर काय करायचं, जी खालची लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करून इथून 2 नंबरच्या आयकॉनवरती इथून कट करून घ्यायचं आहे। कट केल्याच्या नंतर आता तुमचा व्हिडिओ इथे एकदम रेडीच झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, सेटिंगच्या आयकॉनमध्ये सेटिंगच्या साईडला तुम्हाला शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे आणि इथून एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।